सभ्यों ने नमस्कार। राम राम। हरे कृष्ण। आज आम्ही दीपावलीनं अमावास्येನ ನಂತರનો ದಿವಸ ಬಲಿಪಾಡ್ಯನ ಬಗ್ಗೆ आम्ही ऐका एक कार्तिक मासम. बली तो एक विष्णूनो महाभक्त होतो. हिरण्यकशिपूनो बेटो प्रल्हादनो बेटो विरोचननो बेटो बलिचक्रवर्ती. यो तवना अज्जानाने महान विष्णू भक्त होतो. तविकन विष्णूना आशीर्वादती यो एकटो मोठो चक्रवर्ती हो. पूरो भूलोक काछे इना वशम होतो. आणि येतलूनय ते अजूबी त्योकाने साम्राज्य जास्त करणं कंबोलिकन तिना मन्नाम आशाही. तर त्योकाने अश्वमेध यज्ञ करा कंबोलिकन तिना मन्नामय. अश्ववेध यज्ञ कलिकन इंद्रलोक ಗೆದ್ನು बोलिकन तिना इच्छा होतो. कवा इंद्रलोक ಗೆದ್ನು देवलोक हो ಗೆದ್ನು बोलिकन का बली चक्रवर्ती इच्छा करायचं तवा का नाही इंद्रने लय घाबरो होच. बली चक्रवर्ती मारो स्वर्ग लोक ऐकन विजय होच बोलिकन पहिलेच इंद्रने कळी सोडाश. तवा इंद्र का करायचं सीधू महाविष्णूकडे जाश. महाविष्णू स्वर्गलोक वाचाडानो तारा हतमशे. तू दया करिकन आई बलिचक्रवर्तीनो काय तर कर कंबोलिकन विनंती करश. तवा काने महाविष्णू इंद्रनं आशीर्वाद दिकन धाडश. नाही हाऊ काने तिने सोल्युशन काढूश बोलिकन. ते टाइमने बली चक्रवर्तीनं तिने एक सिकाडासाठीच्या विष्णू काने वामन रूप लिकन पैदा होच. वामन अतिथी आणि तिथी आणि कश्यपना बेटो हिकन पैदा होश. एक ब्राह्मणना रूपम पैदा हिकन त्योकाने मोठं होतं जाश. इकडे बलिचक्रवर्ती अश्वमेध यज्ञ करान चालू करश. करतवा ब्राह्मणोने तर्पण देणं पडश. काय तर तवना इच्छानो काछे मनो इच्छानो काछे सब दान रूपम देणं पडश. यज्ञ पहिले काने सभी ब्राह्मणों ने तवना मन इच्छा कामना पूरा करन काका होनो सब बलि चक्रवर्ती देतो जाश. तब एक ब्राह्मण बालक स्वतः विष्णू वामनना रूपम अवश्य. ऐ पासती बलि चक्रवर्ती विचारत तूने का होनो बोलिकन. तवा काने बोलच त्यो ब्राह्मण म्हणे का बी नको 3 पोगोना पाद राखासाठी ततलू जागो दे बोलिकन बोलश. बलिचक्रवर्ती लय आश्चर्य होश. ही तूने होकाने दूच कंबोलिकन बोलश. बोलेल तवा शुक्राचार्य राक्षसोनो गुरु शुक्राचार्यने काकी डाऊट अवश आई विष्णूनो स्वरूप छे आई आणि बली चक्रवर्तीन काकी आई कोणता की जालम फसाडन विष्णू अयोच कंबोलिकन ते सूक्ष्म रीति ग्रहण करिकन शुक्राचार्यकाने सूक्ष्म रूपम ऐकन था हुबरच. राजो कवा तिनो ते ब्राह्मणनो इच्छा पूरा करासाठी कंबोलिकन कमंडल ते पाणी लेवान जाश. ते टाइमने शुक्राचार्य ते कमंडलना मदम गईकन पाणी ना ऐनानी अडूबरच सूक्ष्म रूपम. तई महाविष्णू वामन रूपम ऐलो आई देखश की मदम शुक्राचार्य छे कंबोलिकन तिने कळश. तर त्यो बालक का करायचं एक काडी देश.
ध्रुव लीकन ते कमंडलम टोचल तवा तई काढी शुक्राचार्य दोळाम गई कंचिवच तिनासाठी शुक्राचार्य एक दोळो नहीं मुखण्णा वखण्णा कंबुली का ना एक पुराणमा ऐ कतिवी अवच कवा पानी भार वच तवा काने तुने ऐ दियो अवकाने बलि चक्रवर्ती बोलत तुने हवकाने तुने काहून अजून एकदा बोलस तवा काने बोलस फर्स्ट स्टेप खारकू कंबुली कन ब्राह्मण विचारस फर्स्ट स्टेप काने पूरा भूमि ना ऊपर राखस पूरा भूमि काने आक्रमित ही जस सेकंड स्टेप खारकू कसे पूरा आकाश असच आकाश पूरा भरी गई छोड़स आकाश पूरा ततला थोड़ी बलि चक्रवर्ती कड़ी छोड़स की आई एक विष्णु काचे मारू परीक्षा लेवाना याच कंबोली ते सूक्ष्म रीति तिने कड़ी छोड़स तिने पोगो पड़स ब्राह्मण ने विचारस विष्णु ने विचारस बलि चक्रवर्ती थर्ड स्टेप तू मारा माथा पर राख कम बोलस कवा विष्णु रूप वामन तिना माथा पर राखस त्यो काने भूमिना मदम जास पाताळ लोकने जास येतलो करी का ना आणि तुने हो दोन वर दूष कंबोली का ना बलि चक्रवर्तीने बोलस एक तू दीपावळीना पाडान दिवस तारू राज्यना सब लोको सुख शांति नेमदी थी छे की नहीं कंबोली का ना तू देखान एक वर्ष ना एक दिवस काने तू आई का ना देखी का ना गए कंबोली का अजून एक तुने काने पाताळ लोकनु सुतळ पाताळ लोकनु तुने अधिपती करूच आणि हौच काने त्रिविक्रमा हे कन तालुकाने रक्षणा करूच कावना दोन वर्दी कन थाती वानंद रूप निकळश ये कतीनो अर्थ काबा आजना दिवसनु कंबोल्या तर मनुष्य मने अजूहुनु कंबोली कन तिनो हपा हपीतन तौच कंटिन्यू राखश आणि कवा बलि चक्रवर्ती मने काने यही हुनु इंद्रनु स्थान भी हुनु कंबोली बोलश कंबोल्या तर वालावना इंद्र करानु काम हौ करूच कंबोली कन वाला इनाम योकाने अड्ड गयो तर हमी भी वालावना काम अड्ड जाता सच ते काने देव देखतो सच आई प्रकृति देखतो सच जल जना वाला रीति अगळ जाता सच वायलू काम करान प्रयत्न करता सच तैसावने हेल्प करणारोने भी ते प्रकृति आणि देव देखतो सच कौ शुक्राचार्य काने बलि चक्रवर्तीना अड्ड गयो तीनों काने दौड़ो गए तब वाला उन्हें एक काम हमें अड्ड गया तर तीनों भी हमने काने शिक्षा मिले कंबोली का ना आई कति हमने सिखाड़ी देश आई आजनु बलि चक्रवर्तीनु एक कथा होतो आई काने हमारू कुटुंब में हमारा समाज में हमारा मन में असेलो कळंक हपाहपी मनोकामना जास्त मनोकामना असेला आणि अंधकार असेलो तैकाने नाश करन दे कंबोली कन हमें देव ने याद करता આજનું કતી आई हम सारतो છે મારું એક નવીન ચેનલ છે સાવજી ભાષામાં જ આઈકાને સ્પેશિયલ છે સુરેશ પવાર સાવજી कंबोली का नवीन चैनल છે तुमने तुमने इष्ट इसी तरह वाला उन्हें शेयर करो आणि हो ऐसा तुम्हारा कते लेखन ऐकन तुम्हाला समोर राखूच हरे कृष्ण नमस्कार